एका छोट्या गावात माधव नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, पण त्याच्या मनात श्री स्वामी समर्थांविषयी अतूट श्रद्धा होती. रोज सकाळी उठून तो स्वामींचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक वर्ष गावात मोठा दुष्काळ पडला. पिके जळाली, विहिरी कोरड्या पडल्या. सर्व गावकरी चिंतेत होते. माधवकडेही काही उरले नव्हते, तरीसुद्धा त्याने जप सोडला नाही. तो नेहमी म्हणायचा, स्वामी माझ्यासोबत आहेत, ते मला कधीच सोडणार नाहीत. एके दिवशी तो शेतात बसून स्वामींचे नाव घेत होता. अचानक एक वृद्ध साधू त्याच्या जवळ आले. त्यांनी पाणी मागितले. माधवकडे फक्त अर्धा लोटा पाणी उरले होते, तरीही त्याने ते साधूंना दिले. साधूंनी हसून त्याला आशीर्वाद दिला, तुझी श्रद्धा कधीही वाया जाणार नाही. दुसऱ्याच आठवड्यात गावात पाऊस सुरू झाला. माधवच्या शेतातले बी उगवले आणि भरघोस पीक आले. गावकरी आश्चर्यचकित झाले. माधव मात्र शांत होता. त्याला ठाऊक होते, ही सर्व स्वामींची कृपा आहे. त्या दिवसापासून गावात एक वाक्य प्रसिद्ध झाले, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. शिकवण: खरी भक्ती म्हणजे फक्त शब्द नव्हे, तर मनापासूनची श्रद्धा आणि निस्वार्थ कृती होय. स्वामींवर विश्वास ठेवला तर कठीण प्रसंगातही मार्ग नक्की सापडतो.